मित्रांनो जरा ट्राय करतोय गाडी चालवायचं, मागून लय लोक रॉंग साईडनं घुसायला लागलेत. आता मला माझं दुःख कळतंय की मी रॉंग साईडनं घुसत होतो तेव्हा लोकांना काय त्रास होत असतील, नाही का? रॉंग साईडनं गाडी टाकणं चुकीचंच आहे. चल बेटा, चाल ना चाल ना चाल ना. एवढा काय समोर राहिला बाबा तू? पोरगी का तू सनमायला? इकडे चल, चल कुल्फी देतो इकडे तुला. मला नेला नाही म्हणा तू. चल इकडे बा, आता मला पप्पी दे. चल इकडे, चल बेटा. माझी बाई आहे ना बाप्पा. परी मला माझी आठवण आली तुला. हा चल, हो मागव मागव, चल चल मागव, चल चल घरात चल, घर चल ना. तू सांगतो ना काय आणलं तर. परत मला पहिले सांग, तुला माझी आठवण आली का? मला मिस केलं तू? मला मिस केलं का? हा, रुद्रची एक पप्पी घे. चल आता चल, ऋतूची पप्पी घे. ऋतू दीदीला हाय कर. सेकंड दे, सेकंड दे, सेकंड दे. जा. मला नेला नाही म्हणा तू. चल इकडे बा, आता मला पप्पी दे. चल इकडे, चल बेटा. माझी बाई आहे ना बाप्पा. धर का, माझी बाई आहे ना बाप्पा. माझी बाई आहे ना, माझी बाई आहे ना. माझी बाईची आठवण आली ना मला. एकटीला सोडून गेलो मी घरी. सॉरी परी. चल परी सॉरी. बोलत नाही आताशी, बोलत नाही. स्ट्रॉबेरी आणले बघ, कुरकुरे. अजून आई स्ट्रॉबेरी दोन काढ बरं. आणि फ्रीज मध्ये ठेवतो, थंड उतर. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी एक धुना नाही, एक धुना माझ्या भाषेल. मी आण एक आण. मम्मी आली आपली. काय बाप्पा, कधी येते काम येईल. मला लय परेशान करायला कोमल. काय करा मित्रांनो सांगा बरं. हा, मला बी आठवण दिली आहे ना मॅडम. आपल्याला जायचं होतं ना मम्मीला ना. मी परी. नाही, येऊ दे ना. आम्ही लोक जाणार आहे, मामा जाणार आहे की नाही मग. स्ट्रॉबेरी आणली, स्ट्रॉबेरी आणली, स्ट्रॉबेरी आणली रे. थोडी खाऊन बघ कशी. कशी आहे सांग, कशी आहे? मस्त आहे का? खायची का अजून? आंबटे पप्पा नको. आंबटे गोडे गोडे गोडे. घे बा, खातीन तू. हातात घे. मस्त आहे का? नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? परी हाय कर एकदा. आता माझे डोळे थोडे सुजलेले असं, कारण की मी लवकर सकाळी उठलोय आणि झोप पण झालेली नाहीये. पण यांना जायचंय भाऊजीला आणि ताईला, म्हणून मी सकाळी उठलेलो आहे. परी यांना बाय करणार आहेस ना तू? बाय करणार आहे का? अबे खूप प्यानं जायचं मग. बाय कर मग ऋतूला. आता लवकर ये म्हणा. तू कुठं चालली? तू कुठं चालली? सुरतला. हा, ड्रेस आणायला चालली. आता ते लवकर वापस येणार आहे. बर, कुल्फीच्या नादात काही करती परी. कुल्फ्या संपल्या खरंच. नको सकाळ सकाळी मला तरी वाटतंय. आपल्याला जायचं ना, नवीन आणायला जायचं ना मोठ्या कुल्फ्या. सारे रुद्दू इकडे बाळा, तू ये. चल बेटा, चाल ना चाल ना चाल ना. एवढा काय समोर राहिला बाबा तू? पोरगी का तू सनमायला? इकडे चल, चल कुल्फी देतो इकडे तुला. काय समोर आहे का? किती पाहिजे? 2 आईस्क्रीम का? रुद्रला खूप प्यानी. तुला आईस्क्रीम. यांची तयारी झालेली जायची. एका दिवस थांबता एक्स्ट्रा. काय करतो? थांबून आता थांबायचं असतं सर, नाही का? परी म्हण ना तुला थांब म्हणून. चिमणी थांबती का? म्हणा तुला थांब म्हणा. हे बघा, ह्या ड्रायफ्रुट्स आणलेले परीसाठी माझ्यासाठी. घे बा, खायतले तुला जे आवडतं ते खाय. मनुका.
मम्मीच करतो हा पोरगा. दुकानात चाल ना. कुठे जायचं सांग. काजू खातो का? काजू खातो, बदाम खातो, मग काय खातो? कधी येशील सांग वापस आता. काय तुला तेवढे धंदे बाबा, काल वापस यायचे आवरे. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, परी आणि मी नाही का 10:30-11 वाजता नाही का आईस्क्रीम आणायला जाणार आहे ना कधी, शंभू झाल्यावर. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय की आज जे आहे ना, तुम्हाला इथं बाहेर दिसत असेल, कारण की मी जे आहे ना तुले मनावर घेतलंय आणि आता गाडी शिकायला लागलेलं आहे. तर सकाळ सकाळी आता चाललोय, आता गाडीची प्रॅक्टिस करायला जायचंय. तर चला, मी आता 1-2 मिनिटात निघतो आणि मग तुम्हाला एकदा भेटतो. ओके. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि आम्ही आलेलो आहे दत्त मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. पहिले दर्शन वगैरे केलेले आहे. आता आपल्याला जायचं आहे गाडी शिकण्यासाठी. तर मी इथून गाडी जी आहे जालन्याहून डायरेक्ट सुदर्शनच्या घरी घेऊन जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, बघू काय होतंय पुढं, मलाही माहित नाही. व्हिडिओ अपलोड झाल्याच्या अर्थ पुढं काहीतरी असलच. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. लागलीच निघू, आता दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या मंदिरात जर की जालन्यातले असाल तर इथं आलेले आहात की नाही ते मला सांगा, बिकॉज व्हिडिओ जालन्यातले लोक पण बघतात. तर टू व्हीलर आता दुकानात लावायची आणि तिथून जे आहे 4 व्हीलर घेऊन तिकडे जायचं. आता रस्त्यामध्ये बरेचसे मेन रोड्स आहे, तिथून पण जायचं आहे. थोडी भीती पण वाटते. सेकंड टाइम जातो त्याच्या गावाला गाडी घेऊन, पण तेव्हा दसकत गेलो. आता पण जायचंच आहे. तर चला, आता हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. मित्रांनो, जरा ट्राय करतोय गाडी चालवायचं. मागून लय लोक रॉंग साईडनं घुसायला लागलेत. आता मला माझं दुःख कळतंय की मी रॉंग साईडनं घुसत होतो तेव्हा लोकांना काय त्रास होत असतील, नाही का. रॉंग साईडनं गाडी टाकणं चुकीचंच आहे, पण मी लय टाकत होतो. तुम्हाला खरं सांगतोय, मी रॉंग साईडनं गाडी म्हणजे इकडच्या साईडनं गाडी टाकत होतो. पण जे लोक इकडून घुसतात ना, ते त्यांचा मला राग येतोय, कारण की ती त्यांची लाईन सोडून चालत आहे. पण हे ठीक आहे, आपण तसं असल्यावर लोकांना नाव ठेवून मतलब नाही. ती गोष्ट तरी मला तुम्हाला कळते ना. बघा, तुमचा ओम दादा थोडं गाडी चालवायचं शिकलेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट स्टेअरिंग वगैरे सगळं काही जमतंय. फक्त थोडा अंदाज बसत नाहीये, तो पण अंदाज काही दिवसामध्ये येऊन जाईल. आणि आय होप की जर कधी गाडी आता ह्या 15 दिवसात व्यवस्थित आली तर कोमलला आणण्यासाठी मी एकटाच जाईल. कदाचित झालं तर मस्त होऊन जाईल. आणि तुम्हाला जो कॅमेरा पकडून दिसतोय तो माझा मित्र, आमचा परम मित्र, लहानपणीचा मित्र आहे. नाव सांगून द्या सर तुमचं. सूरज वशिष्ठ माने. अजून बी तो त्याच्या पप्पाचं नाव लावून मस्तपैकी सांगतो. आहे तर लावणारच. यस ब्रो. तर आपण जातोय सुदर्शनच्या घरी. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तुम्हाला जसं मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. तर आम्हाला माहित नव्हतं मार्गशीर्ष महिना चालू झाला, लेडीजला लगेच माहित राहतंय. तर विषय काय झाला माहिती का, मटणाचा प्रोग्राम करायचा होता, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मटण खात नसतात, त्यामुळं आता डाळभट्टीचा प्रोग्राम केलेला आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुदर्शनच्या चॅनलची लिंक आहे, प्लीज जाऊन सगळ्यांना सबस्क्राईब करा आपल्या सुदर्शन भाऊला, जेणेकरून त्याला अजून व्हिडिओ बनवण्यात उत्साह येईल. तुम्हाला माहिती आहे ना, मूड ऑफ होत असतो जर कधी सपोर्ट नाही भेटला तर, प्रत्येकाचं असतं ते. तर त्यांच्या चॅनलबद्दल बरेचसे रिक्वायरमेंट आले होते, म्हणून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता आपण काय करूया, थोडी फास्ट गाडी घेऊया, जेणेकरून आपल्याला मजा येईल थोडी. चला, मी काय करतो आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ओके. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आता सुदर्शनच्या घरी. गाडी तिथं पार्क केली समोर आणि लागलीच निघूया. आता जमली आहे गाडी, घरापर्यंत आली आहे व्यवस्थित. आता पुढे बघू काय होतं, कारण की इथून वापस पण गाडी घेऊन जायची आहे. आणि आज एक भारी काम आहे की आपल्याला आज फिल्म बघायला जायचं आहे, पुष्पा. तुम्हाला माहिती आहे नवीन रिलीज झाली. आम्ही 5 दिवसापासून तिकीट काढून ठेवलेले. माझ्यासोबत योगेश पण आहे. आम्ही 5-6 मुलं जाणार आहे पिक्चर पाहायला, तर ते देखील तुम्हाला थोडंफार दाखवेल. परत एकदा आपल्याला गाडी चालवायची आहे. तर चला, मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. फायनली आपण आलेलो सुदर्शनच्या घरी आणि आता चहा वगैरे घेतलाय आणि निघायचंय परत वापस. पण तुम्हाला सानवी दाखवतो व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे परत. ओके. इकडे सानवी बसली. सानवी बाय हाय कर एकदा. हाय कर असं कर ना. कर ना, हाय कर ना. हाय मम्मी, हे दाखवतो. ती मला लय लाजती बाबा, एवढी लाजते. हा, ते बघ. हाय कर, चल इकडे बघ. हाय. बरं बाय कर मला, मी जातो. बाय कर, चल. बाय कर ना. बाय कर मग आपण नाही, हाय पण नाही करणार, बाय पण नाही करणार. एवढं अवघड तिचं. तर आज 2 वाजता आपला शो आहे, त्या हिशोबाने निघायचं आहे. आणि तुम्हाला माहित नसेल, यांचं प्रिंटिंग प्रेस आहे, यांची वाईफ मेकअप पण करते है ना.
एकदा आपल्या कोमलचा मेकअप पण केला होता. तर यांना आता आपण म्हटलेले तुमचं युट्यूब चॅनल चालू करा, पण त्यांना काही केलं नाही, त्यांना काही मनावर घेत नाही. पण ठीक आहे, करतील काही दिवसांनी अशी अपेक्षा करूया. आणि सुदर्शन, काय विषय, शेतात जायचंय की नाही? हो, शेतात जायचंय. सध्या आपल्या शेतात पाणी चालू आहे. बघू ना आपण आता. जाऊ मस्त जेवण बिवण करू. आणि तिकडे पिक्चरला केव्हा जायचं मग? काय येतात असं. गाडी मी चालवणार आहे, ओके. तरी 1 तास लागेल पोचायला. 1-1.5 अर्धा तास शिल्लक नाही. बरं बरं, चालतंय. चला, मी तुम्हाला 2 मिनिटात बाय कर ना भेटतो. बाळा. बाय कर बाळा एकदा. बाय. तो शेतामध्ये आलेलो आहे. हे बऱ्याच दिवसांचा ऊस खाणं चालू आहे, कारण इकडे ऊसाचं शेत आहे. बऱ्याच दिवसाचा योग आला ऊस खायचं. ते मानेमुळे आला, माने म्हटला ऊस खायचा म्हणून तोडला. मी स्वतः 5 वर्षानंतर खाल्ली. काय खाती बाळा? काय खाती? काय खाती सर? काढ दे. काय खाती? काय खाती? काय? हा? ऊस. काम झालं बोला पण. ऊस ऊस म्हणते ऊस. तर तोंड जे आहे ते सोलून निघते. जेवण करायचा विषयच नाही राहिला. आणि सुदर्शन, जायच्या टायमाला मी गाडी चालवणार आहे, तर तुला त्यावर काय म्हणायचं? कारण की मला तो बोलला की त्याला भेव वाटते. काय जाऊ दे आता, भेट भेट का बसायचं. तुला सांगत डर थोडं के आगे direction जीत दे. अशी चालवायची अशी. बरेच दिवस झालते मित्रांनो, गाडी शिकायची राहून गेली. कसं आहे माहितीये का, कुठं लांब पण जायचं असलं, आता सुरतला गेलो होतो, बिचाऱ्याने एकट्याने गाडी चालवली. पण ठीक आहे, आता मला जर कधी येत असल्यास मी पण थोडी चालवली असते, नाही का? सुदर्शन, तू ऊस का बरं लावत नाही? ऊसासाठी भरपूर पाणी लागतं आणि त्याच्यासाठी माणूस लागतो डेली शेतात काम करण्यासाठी. ओके, आपल्याकडे नाही आहे. ही गोष्टीमुळे तो ऊस लावत नाही, तो फक्त बोर लावतो. म्हणजे बोरीची 2 झाडं आहे, ते एक वाळून गेलंय बघा, हे एक तिकडे आहे. म्हणजे त्याच्या वावरामध्ये फक्त तो सोयाबीन घेत असतो, गहू घेत असतो, हरभरा घेत असतो, बस. बाकी कापूस पण नाही आपल्याकडे करायला कोण नाही जास्त, त्याच्यामुळे आपण जास्त डोकं लावत नाही. तर तो विषय. घरी जायचं बाळा, घरी जायचं. खाण्यापुढं काय दात नाही, काही नाही, नुसतं चोकणं चाललं ते ऊसाची पेंड. 1 घंटा झाली ऊस खायला तेवढंच. तर असा विषय आहे. तर चला, आता मी काय करतो, पटकन शेत आवरतो, तुम्हाला इथं थोडं शेत दाखवतो. बाकी याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शेत काही दिसणारच आहे. तर याच्या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही युट्यूबला जाऊन देशमुख सुदर्शन नाव सर्च करू शकता, तुम्हाला डायरेक्ट चॅनल. सबस्क्राईब करा फास्ट. झाले 1000 तर आता एका तासात होऊन जाईल. अजून 940 का काहीतरी झालेले सबस्क्रायबर. वरच्या 60 मध्ये तुम्ही या पटकन आणि सबस्क्राईब करून टाका. हा, आणि याचं म्हणणं आहे की आता मोसंबी खायची. काय विषय रे बा? बघू आपण तिकडे जर जाम जर असेल तर जाम खाऊ, पेरू नसेल तर मग मोसंबी बघू. मी त्या घरी काढच सांगायला, याच्या घरी पण पेरू झाडे मानायची. मी त्यांना काढच सांगितलं 1 किलो हा ना, 4 वाजता. मग आता पेरू तुम्हाला 2-4 किलो, तर मग 2-4 किलो. नाही, थोडंच काही. आणि माझा लुक थोडा चेंजेस असेल, पण ठीक आहे, कधी कधी असा पण लुक थोडं सांभाळून घ्यायचा. चला, निघायचं मग आपण. चलो, कुठे जायचं आता? तिकडे जाऊया. आणि लागलीच मी तुम्हाला 2 मिनिटं भेटतो. 2 वाजता शो पण येते, जरा ध्यान ठेवा किती वाजले काय वाजले बघा जरा. चला मित्रांनो.